रहस्यमय गुफा, या गुफेत जाऊन आपल्याला दर्शन घ्यावं लागतं। जबरदस्त 520 पायऱ्या आपल्याला चढायला लागतात वरती। श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र। हर हर महादेव। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुमचं प्रसाद म्हात्रे ब्लॉग्स या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मस्तपैकी सकाळ झाले आणि आम्ही आज देवरुख या गावामध्ये आहेत आणि सकाळ झाले मस्तपैकी। इथे पाहू शकता असं आहे कोकण। इथे अशी घरं आहेत मित्रांनो, आपल्यासारखंच आहे म्हणजे आमच्या गावी तसंच आहे सर्व काय, पण या ठिकाणी आल्यानंतर थोडं काहीतरी वेगळं वाटतं। कोकणामध्ये फणस, आंबे भरपूर काय काय आहे इथे, मी दाखवतोच ते तुम्हाला। तर चला, इथून जस्ट आम्ही मार्लेश्वरला जातोय, तिथे मंदिर आहे एक, तिथे दर्शन घेऊया। तर चला, तुम्ही पण माझ्यासोबत जोडून राहा। तर सर्व काय तुम्हाला दाखवतो। गाडी वगैरे तर काढले आम्ही। हे बघा, असे फणस असतात मोठे मोठे कोकणामध्ये, डोक्यात पडलं तर डायरेक्ट डोकाच फुटेल बघा। आला 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 आला, फेकू नको फेकू नको। चल बाय। जस्ट आम्ही इथे श्री क्षेत्र मार्लेश्वर इथे पोचलेलो आहे आणि खूप प्रसिद्ध देवस्थान आहे ते बघण्यासाठी आम्ही इथे आलोय। आणि संगमेश्वर तालुक्यातच आहे हे मार्लेश्वर देवस्थान। तर चला आता आपण आतमध्ये जाऊन पाहूयात कसं काय आहे ते। तर आणि 2 शिवलिंग आहेत इथे, तर ते कोणते कोणते आहेत ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो। आणि ते सर्व पार्किंगसाठी जागा आहे, पाहू शकता। बस वगैरे सर्व येतात इथे। देवरुख पासून पण तुम्हाला इथे येण्यासाठी बस मिळेल। चला, इथून जाऊयात आपण आतमध्ये। मित्रांनो, इथे 520 पायऱ्या आपल्याला चढायला लागतात वरती। चला, मारळचा देव पाहायला आपण चाललोय। मार्लेश्वर मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात एका नैसर्गिक गुहेत असलेले एक प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर आहे। हे बघा, इथून आहे स्टार्टिंग। मंदिरामध्ये जाण्यासाठी 520 पायऱ्या चढाव्या लागतात। असे मानले जाते की हे मंदिर भगवान परशुरामांनीच बांधले आहे। हे मंदिर नागासाठी सर्वात प्रसिद्ध आहे, जे शिवलिंगासोबतच येथे राहतात आणि आजपर्यंत कोणालाही इजा केलेली नाही असे मानले जाते। मंदिराच्या जवळच एक बारमाही वाहणारा धबधबा आहे, जो मंदिराला आणखी सुंदर बनवतो। मित्रांनो, चढतोय आम्ही जस्ट आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये हे मार्लेश्वर मंदिर आहे, हे पाहू शकता। आणि एक रहस्यमय गुफा आहे वरती, ते पण आपण पाहूयात। दम लागतो इथे चढता चढता, कारण की भरपूर पायऱ्या आहेत, भरपूर गर्दी आहे आज तर। श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र। तर मित्रांनो, आम्ही ते पोचलो आहे आणि जस्ट आरती चालू आहे आणि असं काहीतरी आहे इथे, पाहू शकता। जबरदस्त। पावसाळ्यामध्ये इथे खूप भारी वाटत असेल, सर्वीकडून धबधबे वाहत असतील। जबरदस्त ठिकाण आहे हे, नक्की इथे एकदा व्हिजिट द्या तुम्ही कोकणात आल्यानंतर। जस्ट आरती चालू झाली इथे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे हे मारळ गाव आणि इथेच हे मार्लेश्वरचं मंदिर आहे। तर खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि गुफेमध्ये आहे हे मंदिर। आणि पावसाळ्यामध्ये या ठिकाणी भरपूर धबधबे वाहतात वरतून म्हणजे मला तर वाटतं 5-6 धबधबे तर नक्कीच वाहत असतील। तर या साईडून पण आहे, या साईडून पण भरपूर ठिकाणाहून पाहू शकता तुम्ही। आणि जास्तीत जास्त लोक इथे पावसाळ्यामध्ये भरपूर जास्त व्हिजिट देतात आणि आज पण भरपूर गर्दी आहे, कारण मे महिन्यात लोक कोकणात आले, जसं आम्ही आलोय तसं। तर इकडे मार्लेश्वर मंदिरामध्ये भेट देत आहेत आणि हे सर्व कुंड असे जमा होतात, म्हणजे
जेव्हा पावसाळा जातो तेव्हा असं कुंडामध्ये पाणी साठून राहतं इथे. तर एकदा नक्की तुम्ही व्हिजिट द्या इथे आणि आपण गुफेत जाऊन पाहूयात. 2 ज्योतिर्लिंग आहेत ते सुद्धा पाहूयात आपण. तर कंटिन्यू राहा. तर मित्रांनो इथे गुफा आहे, पाहू शकता ही रहस्यमय गुफा. या गुफेत जाऊन आपल्याला दर्शन घ्यावं लागतं. मंदिराचा गाभारा गुहा स्वरूपाचा असून त्याला 3.5 फुटी प्रवेशद्वार आहे. गुहेत प्रवेश केल्यानंतर एक मार्लेश्वराची आणि दुसरी मल्लिकार्जुनाची अशा 2 स्वयंभू शिवपिंडींचे भाविकांना दर्शन होते. मल्लिकार्जुन आणि मार्लेश्वर हे दोघे भाऊ असून मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ असल्याचे मानले जाते. या काळोख्या गुहेत शंकरांच्या पिंडीमुळे लावलेल्या समई आणि निरंजनाचा मंद उजेड असतो. विशेष म्हणजे या गुहेत इतर कोणताही दिवा लावण्यास सक्त मनाई आहे. हर हर जस्ट मंदिरामध्ये जाऊन आलो आणि तुम्ही पाहिलंच आपण 2 ज्योतिर्लिंग पाहिले, एक मल्लिकार्जुन आणि एक मार्लेश्वर. तर मस्तपैकी छानपैकी दर्शन झालं. आज तुम्हाला सुद्धा दर्शन घडवलं. आपण आतमध्ये जाऊन गुफेमध्ये एक रहस्यमय गुफा होती. सर्व काय तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तर चला नक्की लाईक करा जर ब्लॉग आवडला असेल तर. आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात. अजून बघू काय काय जेवढं शूट भेटतं तेवढं मी तुमच्यापर्यंत पोचवतो घेऊन. आपला कालचा एक ब्लॉग झाला, हा एक आजचा आणि तिसरा पण ब्लॉग होणार आहे. तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला आता निघूयात. त्यामुळे हा पहा तुझ्या या लंकेतून चालला मी. जा ऋषीपुत्रा, माझ्या शिवसमोरचा शिवधनुष्य मला प्राप्त झाला नाही. एक वेळ तरी हा शिवधनुष्य प्राप्त करेल. अरे तुला पंढरीच्या